नमस्कार. आज मी तुम्हाला बृहस्पतीची कहाणी ऐकवणार आहे. आधी गणपतीची म्हणूया आपण. प्रत्येक कहाणीच्या अगोदर आपण गणपतीला मान देतो, त्याच्यामुळे गणपतीची कहाणी आपण ऐकायची. ऐका देवा, श्री गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाची तळे, बेलवृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावणाच्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पहिलीचं पीठ कांडावे, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चे सहकुटुंबी भोजन करावे. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी धाईचे, मनी पाविचे, चिंतेला लाभीजे, मनकामना कार्यसिद्धी निर्विघ्न करीजे. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता कहाणी बुध बृहस्पतीची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राहत होता. त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या. त्याच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेस येत. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आले. सर्वांचे हात रिकामे झाले. मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेस आले. सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण बिनमुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही, आमची चूक झाली. आता आम्ही पूर्वीसारखे हो असा काही उपाय सांगा. ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासाला जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या बाजूला 2 बाहुल्या काढाव्यात. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथी वगैरेंचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. याप्रमाणे ती करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं. ब्राह्मण जेवित आहेत, मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढीत आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं? हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली आणि तिला नगरात फिरवली. ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली. हत्तीणीनं या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली, पण मंडळींनी त्याला त्याला तेथून हाकलून दिलं आणि पुन्हा हत्तीण फिरवली. पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे 3दा झालं. पुढे त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर यानं आपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा ती अन्न करून देशोधडीस लागल्याची खबर समजली. मग राजानं काय केले? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. खूप मजूर लावले. तिथं यांची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनात संतोष पावला. तिनं बुध बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नांची हकीकत सांगितली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. तिच्या हाती चांदीचं भांड दिलं व तूप वाढायला सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं, त्यांचा सन्मान केला. मुलं बाळ झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी तिच्यावर बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.